जय शिवराय भावांनो. आज सकाळी मम्मी बाजार फ्रीजमध्ये ठेवत होती. तर त्रिशाबाईची मध्येच बुडबुड चालली होती, कारण फ्रीजमधून गार हवा येते. त्याच्यामुळं मग ती फ्रीजपाशीच जाऊन उभी राहिली. मम्मीला पण उपवास होता, तर मम्मीने तर पापड्या तळल्या होत्या. मग म्हटलं काय, मला पण उपवास आहे, घेतल्या खायला. तर या मॅडम पण आल्या खायला. गेली एक चकली घेऊन. नंतर मला डॉक्टरकडे जायचं होतं, तर ही बाई लगेच तयार झाली. त्यात ऊन पण लय होतं. म्हटलं हिला कुठं गावात घेऊन जावं उन्हात. मग तिला म्हटलं झोपी लावा, मग गावात जावं. तिला झोपी लावलं. मग गावात गेलो. गावात डॉक्टरकडून जाऊन आलो. मग झोपून घेतलं उन्हाचं. सवसांचं झोपातून उठलं तर दादून त्यांची गाई जणलेली होती. तर त्रिशा आणि दादू ते गाईसोबत खेळत होते. मग त्रिशाला घेऊन गच्चीवर गेलो. मस्त हवा चालली होती. मग त्रिशा आणि मी बसलो होतो गच्चीवर. तर त्रिशाच्या मम्मीचा खालून आवाज आला की नारळ आणायचा म्हणून. मग घराशेजारीच दुकानी. मग ती दुकानात गेलो, नारळ घेऊन आलो. नारळ सोळायला घेतला, तर घरच्यांना पण काम लावून दिलं. नारळाची सगळी घाण खाली पडली.